नमस्कार. मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझा हा मंदार सुमंगल चॅनल या चॅनलच्या द्वारे अनेक प्रकारच्या धार्मिक व्रत वैकल्य सण वार याच्याविषयी मी सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. ज्या ज्या बंधू भगिनींनी आज माझा हा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्या जवळजवळ 15,000 माझ्या सर्व सबस्क्रायबर्स बंधू भगिनींना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद. आपण असेच मला कायम जोडलेले राहा. माझ्या या व्हिडिओंच्या द्वारे आपल्याला नवीन नवीन माहिती नक्कीच मिळत राहील. जे जे व्हिडिओ आपल्याला आवडतील, जी जी माहिती आवडेल ती आपल्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये इतरांना पण शेअर करा. म्हणजे चांगली माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचत राहील आणि एक सत्कार्य केल्याचं मोठं पुण्य तुम्हाला आणि मला आपल्याला दोघांनाही ते मिळेल. आपल्याला सर्वांना शारदीय नवरात्राच्या शुभेच्छा. देवी मातेचा आपल्या कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्या कुलाच्या मागे आपल्या स्वतःच्या मागे अखंड राहू देत आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या अनेक मनोकामना या परिपूर्ण होऊ देत अशी प्रार्थना त्या कुलदेवतेला मी करतो आणि आजचा व्हिडिओ मी सुरू करतो. नवरात्र हे जे काही आहे हे प्रत्येक घरामध्ये साजरं केलं जातं. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जेवढा आपला हा देश आहे या देशामध्ये जो सनातन धर्म आहे या सनातन धर्मातल्या अनुयायांच्याकडे प्रत्येक कुलाकडे एक एक कुलदेवी आहे. आपण कोणालाही जरी विचारलं की आपली कुलदेवी कोणती तर आ सेतू हिमाचल सर्व मंडळी आपली कुलदेवी सांगतील. आणि आपल्याकडे प्रत्येक कुलाला एक गोत्र पण आहे. हे आपल्या भारताचं आणि आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. जगामध्ये अशी आपल्याला सुसंस्कृती कुठेच आपल्याला पाहायला मिळणार नाही, पण हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून या कुलदेवतेची सेवा म्हणून या कुलदेवतेची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये आपापल्या कालमान परिस्थितीनुसार किंवा ज्याला आपण म्हणतो की प्रांतभेदानुसार वेगवेगळ्या पद्धतीने हे शारदीय नवरात्र प्रत्येकाच्या घरोघरी हे साजरं केलं जातं. कारण प्रत्येकाचा नवरात्र हा एक कुलधर्म आहे आणि कुलधर्म म्हटला की त्या कुलधर्मामध्ये अजिबात खंड पडून देऊ नये असं त्याचं शास्त्र आहे. आणि कुलधर्माचं आचरण करत असताना अत्यंत निरलसपणे त्याचं आचरण करावं लागतं. आणि जर का असं कुलधर्माचं आचरण होत राहिलं एखाद्या कुलामध्ये तर त्या कुलावरती त्या कुटुंबावरती कुलदेवतेचं अखंड कृपाछत्र राहत असतं. आणि मग त्या कुलदेवतेच्या कृपाछत्रामुळे त्या घरावरती त्या कुटुंबावरती सहसा आध्यात्मिक किंवा आधी भौतिक किंवा आधी दैविक अशी संकट कदापि येत नाहीत. आणि जरी एखादं संकट आलं तरी सुद्धा ते संकट अत्यंत सुसह्य होऊन त्याच्यातून सहजगत्या आपण पलीकडे निघून जातो आणि त्या संकटाचं सहजगत्या निवारण या कुलदेवीच्या कृपेने होऊन जातो. म्हणून बाकी कोणत्याही उपासना आपल्या हातनं झाल्या न झाल्या फारसा कमी जास्ती काही फरक पडत नाही, पण मात्र आपल्या कुलदेवीची उपासना ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलीच पाहिजे. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरामध्ये त्या त्या घराच्या कुलदेवतेची उपासना त्या त्या कुलदेवतेचा कुलधर्म कुलाचार हा पाळला गेलाच पाहिजे. कारण का की आपण जर का कुलधर्म कुलाचार पाळला नाही आणि आपल्याकडनं कुलदेवी कुलदेवाची जर का सेवा झाली नाही तर आपल्या कुटुंबामधल्याच आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये दैव दोष निर्माण होतो. आणि मग कोणी महाराज कोणी ज्योतिषी पत्रिका पाहून आपल्याला सांगतात की अरे बाबा तुझ्या पत्रिकेमध्ये देवी दोष आहे, कुलदोष आहे, तू जाऊन कुलदेवते करता किंवा कुलदेवा करता तुझा राहिलेला कुलधर्म करून घे किंवा त्या देवीची सेवा म्हणून काही अनुष्ठानं करून घे तर तुझे आत्ता अडलेले प्रश्न मार्गी लागतील असं कोणीतरी महाराज सांगतात किंवा ज्योतिषी सांगतात. मग आपल्या पुढच्या पिढ्यांना कुलदेवता शोधायला बाहेर पडावं लागतं.
आणि नंतर मग त्याची उपासना केली जाते आणि मग अनेक पिढ्यांचा बॅकलॉग त्या बिचाऱ्या पुढच्या पिढ्यांना भरावा लागतो. म्हणून कुलदेवीची सेवा, कुलधर्म, कुलाचार, त्याच्यानंतर पितृसेवा म्हणजे श्राद्ध, याच्यामध्ये कधीही अंतर पडू देऊ नये. सातत्याने प्रतिवर्षी आपल्याकडे कुलधर्म हा झालाच पाहिजे, कुलदेवीची उपासना झालीच पाहिजे. प्रत्यक्ष नवरात्र जरी आपल्याकडे बसत नसेल, आता बरेच वेळेला असं होतं की मोठ्या घरी नवरात्र होतं. खरं तर मोठ्या घरी नवरात्र होतं आणि त्या मोठ्या घरी नवरात्र होत असताना बाकीच्या सगळ्या लहान भावांनी तिथे एकत्र जमणं हे खूप आवश्यक आहे. परंतु कालमान परिस्थितीनुसार काही लोक परदेशात असतात, काही कुटुंबातली माणसं लांब दुसऱ्या प्रांतात असतात. या नवरात्रामध्ये त्यांना रजा मिळणं, त्यानंतर येणं जाणं, या सगळ्या गोष्टी सोयीच्या होत नाहीत. मग अशा वेळेला एकत्र येऊन जे काही कुलधर्म, कुलाचार जो काही करायचा आहे किंवा देवी नवरात्र साजरं करायचं आहे ते दुरापास्त होऊन जातं, ते होऊ शकत नाही. अशा वेळेला शास्त्रकारांनी सांगितलं की आपण जिथे असू तिथे आपण आपल्या कुलदेवीची सेवा या काळामध्ये काही ना काहीतरी स्वरूपामध्ये केली पाहिजे. मग तुम्ही आपल्याकडे नवरात्र नसेल, देवी स्थापना नसेल तर सप्तशतीचे पाठ करवावेत, पाठ करून घ्यावेत. चांगल्या जाणत्या वेदविद ब्राह्मणांच्या करवी ते करून घ्यावेत, म्हणजे त्याचं उच्चारणही शुद्ध होईल. आणि दुसरी गोष्ट, त्या संपूर्ण सप्तशती पारायणाची स्पंदनं आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये सर्वत्र दरवळत राहतील आणि त्यामुळे कुलदेवतेचे सान्निध्य मंत्र रूपाने का होईना आपल्याला प्राप्त होईल. आणि असं त्या सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याकडे जरी देवी बसत नसेल किंवा घटस्थापना नसेल तरी सुद्धा कुलदेवतेच्या नावाने आपण या नवरात्र काळामध्ये सप्तशतीचे पाठ जरूर करून घेऊ शकतो. पण सप्तशतीचे पाठ करत असताना ते कमीत कमी 12 वेळेला किंवा 14 वेळेला ते केले पाहिजेत किंवा 10 वेळेला पाठ केले पाहिजेत, म्हणजे त्याची एक संख्या पूर्ण होते. कारण नवचंडी म्हटलं की कमीत कमी 10 पाठ झाल्यानंतरच त्याला नवचंडी म्हटलं जातं. मग 10 पाठ केल्यानंतर तर्पण, मार्जन, हवन याकरता अधिक 2 पाठ वाचावे किंवा 4 पाठ वाचून घ्यावेत. म्हणजे मग आपल्याकडे हवन, तर्पण, मार्जन नाही केलं तरी सुद्धा आपल्याला त्याचं योग्य चांगलं फळ या देवीच्याकडनं मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कमीत कमी 10 तरी पाठ वाचून घ्यावेत. आता हल्लीच्या काळामध्ये काय करतात की एकदम 5 गुरुजी आपल्याकडे येतात किंवा 5 ब्राह्मण आपल्याकडे येतात आणि ते संकल्पपूर्वक 2 वेळेला पाठ वाचतात. म्हणजे 5 दुणे 10 अशी ते 10 संख्या पूर्ण करतात. किंवा 6 ब्राह्मण येतात, 2 वेळेला पाठ वाचतात, 12 संख्या पूर्ण होते. किंवा 7 ब्राह्मण येतात, 2 वेळेला वाचतात, 14 संख्या पूर्ण होते. असं एका दिवसामध्ये सुद्धा पाठ पूर्ण केले जातात. किंवा ज्यांना शक्य असेल त्यांच्या घरी आणि गुरुजी मिळणार असतील तर प्रतिदिन नवरात्रामध्ये प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, दशमी पर्यंत म्हणजे नवरात्रापर्यंत रोज 1 पाठ या पद्धतीने 10 पाठ पूर्ण केले जातात. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आपण घरामध्ये असणं आणि महत्वाचं जे अनुष्ठान ज्यांच्या करता चाललेलं आहे त्यांनी तिथे उपस्थित असणं हे फार महत्वाचं आहे. कारण देवीने असं सांगितलेलं आहे की या शरद ऋतूमध्ये, या नवरात्र महोत्सवामध्ये माझं हे उत्कट चरित्र श्रवण करावं म्हणून देवी सांगते. तर एखादे गुरुजी आपल्याकडे येऊन पाठ वाचत असताना आपण ते श्रवणाला तिथे बसलं पाहिजे. भले आपल्याला त्यातला अर्थ काहीही जरी नाही कळला तरी सुद्धा ते जे मंत्र उच्चारण आहे त्या मंत्र उच्चारणाचा परिणाम निश्चितपणे आपल्या बुद्धीवर, मनावरती, चित्तावरती त्या देवीच्या कृपेने झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवीचा सप्तशतीतला प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे. आणि अस्य श्री सप्तशती स्तोत्र माला मंत्र असे म्हटलेलं आहे. अखंड सप्तशती हा एक देवीचा माला मंत्र म्हणूनच सांगितलेला आहे. म्हणून या मंत्राच्या श्रवणाने आपल्या मानसिक विकार हे दूर होत असतात, मन शांत होत असतं, मनाला आनंद मिळत असतो. म्हणून आपण
हे सप्तशतीचे पाठ या नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवतेच्या नावाने आणि आपल्या कुटुंबावरती आपल्या कुलदेवतेचं कृपा छत्र हे सदैव राहावं, आपल्या अडलेल्या कामांना गती मिळावी आणि देवीच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात। काही बाधा झाली असेल, कोणाची काही दृष्ट लागली असेल, काही संततीविषयी, संपत्तीविषयी, स्थावर जंगम काही याच्याविषयी काही जर का समस्या असतील तर त्या कुलदेवतेच्या कृपेने शीघ्रतया सहजगत्या त्या दूर व्हाव्यात आणि आम्हाला योग्य मार्ग मिळावा। कुठे आम्ही अडलेलो असू तर योग्य मार्ग दाखवणारी आपली आईच असते। त्याप्रमाणे जशी आपली जन्मदाती माता महत्वाची, तसं आपल्या संपूर्ण कुलाची माता म्हणून कुलदेवी ही अत्यंत महत्वाची। तर या कुलदेवतेची सेवा प्रत्येक घरोघरी या नवरात्रामध्ये कुलधर्म म्हणून झाली पाहिजे। निदान कमीत कमी अखंड नंदादीप 10 दिवस आपल्या घरामध्ये आपण लावू शकतो। एखादा देवीचा फोटो असेल त्याची रोज प्रार्थना तिथे देवीसमोर म्हणून करू शकतो। नित्य देवीचं एखादं स्तोत्र घेऊन त्याचा जप आपण करू शकतो। किंवा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशा श्लोकाचा आपण सतत जप करू शकतो। किंवा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडायै विच्चे या मूलमंत्राचा नित्य जप आपण करू शकतो। महालक्ष्मी स्तोत्र आहे, कितीतरी देवीची स्तोत्र आहेत, याचा आपण नित्य पाठ या 10 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये करू शकतो। श्री सुक्ताची आवर्तन करू शकतो। कुंकुमार्चन आपल्या घरी आपण करू शकतो। कुंकुमार्चन ही सुद्धा अत्यंत महत्वाची सेवा आहे। माझ्या या YouTube चॅनलवरती मागच्या वर्षीच्या नवरात्रामध्ये कुंकुमार्चनाचं विशेष महत्व काय आहे याच्याबद्दल एक मी व्हिडिओ मागच्या नवरात्रामध्येच ठेवलेला होता। जरूर आपण तो शोधा आणि पहा आणि कुंकुमार्चनाचं महत्व काय आहे ते जरूर जाणून घ्या। आणि या चॅनलवरती महालक्ष्मी स्तोत्र म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यानंतर देवी स्तोत्र संग्रह म्हणून एक स्वतंत्र प्लेलिस्ट आहे। या दोन्ही प्लेलिस्टमध्ये लक्ष्मीची पण स्तोत्र आपल्याला ऐकायला मिळतील आणि देवीची अनेक स्तोत्र आपल्याला ऐकायला मिळतील। त्यामध्ये विशेष म्हणजे देवीचं अथर्वशीर्ष पण मी स्वतः पठण केलेलं माझ्या YouTube चॅनलवर ठेवलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अथर्वशीर्ष म्हणत असताना किंवा कोणतंही देवी स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र म्हणत असताना तुम्हाला त्या स्तोत्राचं स्क्रिप्ट जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल आणि हेडफोन लावून आपण माझ्याबरोबर ते स्तोत्र किंवा ते अथर्वशीर्ष नक्कीच पठण करू शकता। काही चुकत असेल, काही मागे पुढे रस्वदीर्घ आपल्याला समजत नसेल तर ते आपोआपच आपल्याला माझ्याबरोबर म्हणल्याने त्याचं शुद्धीकरणही होऊन जाईल। म्हणून जरूर या सगळ्या व्हिडिओंचा आपण लाभ घेऊ शकता। नवरात्राचं महत्व सांगणारे हिंदी मधले सुद्धा मी व्हिडिओ ठेवलेले आहेत आणि मराठी मधले सुद्धा मागच्या नवरात्रामध्ये मी ठेवलेले होते, जरूर त्याचा लाभ घ्या। तर हा कुलधर्म आणि कुलाचार आपल्या प्रत्येक कुलामध्ये होणं फार महत्वाचं आहे। कारण एखादं संकट जर का आलं तर ते संकट सुसह्य पण होतं आणि सहजतया त्या संकटाचं निवारण होऊन जातं। अनेक वर्षाच्या दीर्घ खंडानंतर काही लोक असं म्हणतात की बरेच आता 2-3 पिढ्या झाल्या आम्ही काही नवरात्र बसवलेलं नाहीये, पण आता कुटुंब विभक्त होत गेली। कोणीतरी महाराजांनी आम्हाला सांगितलंय किंवा ज्योतिषांनी सांगितलंय तुमच्या घरी कुलधर्म कुलाचार करत जा, नवरात्र बसवत जा। तर मग आम्ही कशी सुरुवात करायची याच्याविषयी काय शास्त्र आहे? तर त्याला उत्तर असं आहे की जर का खंड झालेला असेल नवरात्रामध्ये आणि पुन्हा आम्हाला नवरात्र सुरू करायचं असेल तर जी आपली कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या स्थानावर जावं। समजा आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे, तिच्या स्थानावर जावं आणि आपली जी कुलदेवता असेल तिच्या स्थानावरती जाऊन तिथे प्रार्थना करावी, सांगणं करावं आणि मग तिची अनुज्ञा घेऊन, तिचा प्रसाद घेऊन मग आपल्याकडे नवरात्र महोत्सव प्रारंभ करावा। आणि आपल्याकडनं 1 पिढी 2 पिढी किंवा अनेक वर्ष नवरात्रामध्ये खंड झालेला आहे, म्हणून त्याचं प्रायश्चित्त म्हणून खंड दोष परिहारार्थम
नवरात्र खंडन दोष परिहारार्थम म्हणून संकल्प करून त्या देवतेकरता यथाशक्ती जप करावा. सप्तशतीचे पाठ करावेत. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. पवमान म्हणून घ्यावं. रुद्र पठण करावं. अशा पद्धतीने पुरश्चरणात्मक उपासना करावी. आणि शक्य असल्यास चंडी, पवमान, रुद्र अशा प्रकारचा स्वाहाकारही आपल्याकडे करून घ्यावा. आता कुलदेवीचं जर का नवरात्र खंडित झालेलं असेल तर अर्थातच आपल्याकडे हवनात्मक नवचंडी करावी किंवा शतचंडी करावी. जशी शक्य असेल त्याप्रमाणे आपण अनुष्ठान करावं. म्हणजे राहिलेला जो काही खंड झालेला नवरात्र आहे त्याचा दोषही निघून जाईल आणि देवीची कृपाही आपल्या कुलावरती होत राहील. आणि मग अशा प्रकारे अनुष्ठान करून मग आपण ते नवरात्र प्रारंभ करावा. होतं काय की विभक्त कुटुंबामध्ये अन्य कुलाचारांप्रमाणे नवरात्र महोत्सव देखील खरं तर स्वतंत्रपणे होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मोठ्या घरी होतंय असं म्हणता म्हणता 2-2, 3-3 पिढ्या निघून जातात आणि नवरात्र आपल्या घरी कसं होतं, काय पद्धती आहेत याचं पुढच्या पिढ्यांना काहीही ज्ञान राहत नाही. आणि म्हणून शास्त्रांनी हीच गोष्ट करायला पाहिजे की जिथे कुटुंब स्वतंत्र झालेलं आहे, जिथे स्वयंपाकघर स्वतंत्र आहे, घर स्वतंत्र आहे, बाकी सगळ्या गोष्टी स्वतंत्र आहेत, तिथे आपापले कुलधर्म आणि कुलाचार हेही पण स्वतंत्रपणे होणं हे शास्त्राला अभिप्रेत आहे आणि शास्त्राला मान्य पण आहे. म्हणून जरूर या कुलधर्म कुलाचाराचा विचार करावा. काही ना काहीतरी या कुलदेवीच्या रूपाने या देवीची सेवा करावी. खरं तर हा अश्विन महिना जो आहे संपूर्ण, हा 12 महिन्यातला अश्विन मास संपूर्ण शक्ती मास म्हणून सांगितलेला आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये बघा दुसऱ्या कोणत्याही देवाचा उत्सव नाहीच आहे. कुठल्याही देवाचा सण किंवा व्रत या महिन्यामध्ये सांगितलेले नाहीयेत. फक्त आणि फक्त शक्तीची, देवीची उपासना मात्र या महिन्यामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. या अश्विन महिन्याची सुरुवातच मुळामध्ये ज्या दिवशी घट बसतात, नवरात्र सुरू होतो त्या दिवशी या अश्विन महिन्याची सुरुवात होते आणि दिवाळीतल्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी या अश्विन महिन्याची दिवाळीनी सांगता होत असते. त्या दिवाळीमध्ये आपण लक्ष्मी पूजन करतो आणि अमावस्येला आणि प्रारंभी या महिन्याच्या प्रतिपदेला सुरुवातीच्या पहिल्या दिवशी कुलदेवीची घटस्थापना करून नवरात्र बसवतो. म्हणजे बघा आदौ आणि अंत या महिन्याचा दोन्ही ठिकाणी शक्ती उपासनाच आपल्याकडे आहे. त्यामुळे केवळ नवरात्रामध्ये जर का आपल्याला काही सेवा देवीची करता आली नाही तर नवरात्र झाल्यानंतरही आपण या कुलदेवी करता काही सेवा म्हणून काही अनुष्ठान जरूर करू शकतो. मग त्याच्यामध्ये मी म्हटलं असं की सप्तशतीचे पाठ करून घेऊ शकतो, श्रीसुक्ताची आवर्तन करून घेऊ शकतो, कुंकुमार्चन करू शकतो, हवन राहिलं असेल तर हवन करू शकतो. कारण नेहमी लक्षात घ्या की जपापेक्षा पूजेला महत्व आहे आणि पूजेपेक्षा हवनाला जास्ती महत्व आहे. एखाद्या देवतेचा जप केला तर आपल्याला जर का 100% पुण्य मिळत असेल तर त्या देवतेची पूजा केल्याने आपल्याला 1000 पट पुण्य मिळतं. आणि जर का आपण त्या देवतेकरता हवन केलं तर त्या देवतेची कृपा आपल्याला 10,000 पट मिळत असते. म्हणून जपापेक्षा पूजन श्रेष्ठ आहे आणि पूजनापेक्षा हवन श्रेष्ठ आहे. म्हणून छोटंसं का विना मूल मंत्राचं किंवा देवीच्या सर्वमंगल मांगल्ये या मंत्राचं देखील 1 सहस्र हवन आपण करू शकतो. मूल मंत्र ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे या मंत्राचं 1000 आहुती देऊन आपण होम करू शकतो. किंवा देवीचा मंत्र आहे नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम. असे जे काही अनेक मंत्र आहेत त्या कुठल्याही मंत्राचं आपण 1000 हवन करू शकतो. पण त्यातल्या त्यात सर्वश्रेष्ठ मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये. या मंत्राचं जर का आपण हवन केलं तर सर्व प्रकारची सिद्धी आणि सर्व प्रकारची समृद्धी देणारा हा मंत्र आहे.
तुपानी हवन करू शकतो, तिळानी हवन करू शकतो, त्यानंतर भातानी हवन करू शकतो, त्याच्यानंतर तीळ आणि भात आणि तूप एकत्र करूनही आपण आहुती देवीला देऊ शकतो. छोट्या कुंडामध्ये देवीचे पूजन करून आपण त्याचं हवन करावं. पण हवन करताना आहे ना, सुज्ञ पुरोहित कोणीतरी आपल्या बरोबर पाहिजे. कुठल्या तरी चांगल्या गुरुजींना बरोबर घेऊन ते हवन करावं. कारण हवन करायला जर का आपण गेलो तर आपल्याला त्यातल्या टेक्निकली गोष्टी या माहीत नसल्यामुळे कदाचित धूर होईल किंवा आहुती केव्हा द्यायची, आपण आहुती बरोबर देतोय की नाही, किंवा अग्नीचं आवाहन कसं करावं, पूजन कसं करावं याविषयी आपल्याला मंत्रतंत्र हे माहिती नसल्यामुळे एखादा तरी पुरोहित किंवा 2 पुरोहित तरी आपल्याबरोबर हवेत आणि त्यांना घेऊन आपण हवन केलं तर लवकर हे 1000 हवन पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे हवनाचाही आपण विचार जरूर करू शकता. एखाद्या वर्षी जप करावा, एखाद्या वर्षी हवन करावं आणि मुळामध्ये सप्तशतीचंही आपण हवन करू शकतो. या सप्तशतीच्या हवनाचं तर विशेष पुण्य सांगितलेलं आहे. आपल्याला त्याच्या संकल्पामध्येच सांगितलेलं आहे, जगदंबा कृपा प्रसादेन सर्व आपत निवृत्त्यर्थम, सर्व प्रकारची संकटांचा नाश होण्याकरता आणि त्याच्यानंतर अभीष्ट कामना सिद्धी करता, म्हणजे मनोवांछित ज्या काही आपल्या कामना असतील त्या पूर्ण होण्याकरता, सर्व बाधा निवारण होण्याकरता आणि धर्म अर्थ काम मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांची पण सिद्धी व्हावी याकरता आपण या सप्तशतीचं अनुष्ठान, जप, हवन आणि आपण करू शकतो. यांनी आपल्या कुलदेवतेचे छत्र आपल्या मस्तकावर तर राहीलच राहील, आपल्या कुटुंबावरतीही ते छत्र राहील आणि त्या छत्राच्या मुळे, त्या कुलदेवतेच्या आशीर्वादाने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होऊ शकतील. माझ्या या चॅनलला असे जोडलेले राहा. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्राबद्दलच पण वेगळी माहिती आपण पाहणार आहोत. असेच जोडलेले राहा आणि नवरात्र 2023 भाग 2 तोही आपण बघा, भाग 3 बघा. जेवढी काही 2-3 व्हिडिओ मी आता करणार आहे नवरात्रावरती, हे सगळे सातत्याने बघत राहा. याच्याविषयी चिंतन करा, मनन करा, आपल्याला काय करता येईल याचा विचार करा आणि त्या संकल्पाप्रमाणे लगेच कार्यरत व्हा. आपल्याला आपल्या कुलदेवतेची कृपा मिळाल्याशिवाय राहणार नाही. श्री कुलदेव्यै नमः. जगदंबा माता की जय. जगदंब जगदंब.